मित्रांनो नमस्कार. संकल्प वर्धीचा या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथमतः सहर्ष स्वागत. मित्रांनो, त्या दिवशी आपले राहिलेले प्रश्न जे आहेत ते आपण डेली चॅलेंज मध्ये आपण ते प्रश्न कंप्लीट करणार आहोत. तर मित्रांनो, पहिला प्रश्न बघून घ्या. सफरचंदात कोणते आम्ल आढळते? आता सफरचंदामध्ये कोणते ऍसिड असते? तर मित्रांनो, मॅलिक ऍसिड असते सफरचंदामध्ये. दुसरा बघा, चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते? तर टार्टारिक आम्ल, टार्टारिक ऍसिड जे असते ते चिंचेमध्ये आपल्याला आढळत असते. तिसरा बघा, दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते? आता कशामध्ये? दूध आणि दह्यामध्ये. तर मित्रांनो, लॅक्टिक ऍसिड जे आहे ते दूध आणि दुधाच्या पदार्थामध्ये लॅक्टिक ऍसिड आढळते. चौथा बघा, व्हिनेगर मध्ये कोणते ऍसिड आढळते? ते ऍसिटिक ऍसिड जे आहे ते व्हिनेगर मध्ये आपल्याला आढळत असते. पाचवा बघा, लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते? आता लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते? तर फॉर्मिक आम्ल असते, म्हणजे फॉर्मिक ऍसिड असते. सहावा प्रश्न बघा, लिंबू आणि आंबट पदार्थामध्ये कोणते ऍसिड असते? लिंबू वर्गीय फळांमध्ये सायट्रिक ऍसिड असते, लक्षात राहू द्या, सायट्रिक आम्ल असते. सातवा प्रश्न बघा, टोमॅटोच्या बियामध्ये कोणते ऍसिड आढळते? म्हणजे कोणते आम्ल आढळते? कशामध्ये? टोमॅटोच्या बियांमध्ये. तो ऑक्झॅलिक ऍसिड आपल्याला आढळत असते. आठवा बघा, किडनी स्टोनला काय म्हणतात? आता किडनी स्टोनला काय म्हणतात? तर कॅल्शियम ऑक्सलेट म्हणतात, कॅल्शियम ऑक्सलेट. पुढला प्रश्न बघा मित्रांनो, नववा, प्रथिनांच्या पचनासाठी कोणते ऍसिड म्हणजे कोणते आम्ल उपयुक्त आहे? तर हायड्रोक्लोरिक हे आम्ल प्रथिनांच्या पचनासाठी उपयुक्त आहे. नवा प्रश्न बघा, सायलेंट व्हॅली कुठे आहे? तर केरळ या ठिकाणी सायलेंट व्हॅली आहे. अकरा प्रश्न बघा, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कुठे आहे? इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय विचारलेलं आहे ते आहे गुरुग्राम या ठिकाणी, हरियाणा या राज्यात. बारावा प्रश्न बघा, विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? आता विक्रम साराभाई अंतराळ केंद्र तिरुअनंतपुरम या ठिकाणी, केरळ या राज्यात आहे. तेरावा प्रश्न बघा, सतीश धवन अंतराळ केंद्र कुठे आहे? आता सतीश धवन अंतराळ केंद्र हे आहे श्रीहरिकोटा या ठिकाणी. चौदा प्रश्न बघा, भारतीय कृषी संशोधन केंद्र कुठे आहे? भारताचे कृषी संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते नवी दिल्ली या ठिकाणी कार्यरत आहे. पुढे बघा, केंद्रीय भात संशोधन संस्था कुठे आहे? तर कटक मध्ये, ओडिशा या राज्यात केंद्रीय भात संशोधन संस्था आहे. 16 प्रश्न बघा, हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला? आता जाईल म्हणता येणार नाही, आयोजित कोणत्या देशात झाले? तर मित्रांनो, भारतामध्ये हॉकी विश्वचषक 2023 हे आयोजित केला गेला होता. 17 प्रश्न बघा, हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात? खूप वेळा भरतीला आलेला हा प्रश्न. या हॉकीचा जादूगार मेजर ध्यानचंद यांना म्हटले जाते. 18 प्रश्न बघा, क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? आता क्योटो प्रोटोकॉल हा हरितगृह वायू याच्याशी संबंधित आहे. 19वा प्रश्न बघा, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे? तर ओझोन थर संरक्षणासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल संबंधित आहे. 20वा प्रश्न बघा, रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे? आता रामसर अधिवेशन जे आहे ते आंध्र प्रदेशाच्या संवर्धनासाठी संबंधित आहे. 21वा प्रश्न बघा, स्टॉकहोम परिषद कधी झाली? आता स्टॉकहोम परिषद 1912 मध्ये आयोजित केली गेली होती. 22वा प्रश्न बघा, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन डीसी या ठिकाणी जागतिक बँकेचे मुख्यालय आहे. 23वा प्रश्न बघा, आशियाई विकास बँकेचे एडीबी मुख्यालय कुठे आहे? तर मनिला या ठिकाणी हे मुख्यालय स्थित आहे. 24वा प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP चे मुख्यालय कुठे आहे? आता संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे मुख्यालय नैरोबी या ठिकाणी, केनिया या ठिकाणी. 25वा प्रश्न बघा, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? आता जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. 26वा प्रश्न बघा, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? तर पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे. 27वा प्रश्न बघा, एम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कुठे आहे? तर लंडन या ठिकाणी याचे मुख्यालय आहे. 28वा प्रश्न बघा, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज OPEC चे मुख्यालय कुठे आहे? तर व्हिएन्ना या ठिकाणी ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज चे मुख्यालय कार्यरत आहे. 29वा प्रश्न बघा, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट OECD चे मुख्यालय कुठे आहे? तर पॅरिस या ठिकाणी याचे मुख्यालय कार्यरत आहे. 30वा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे ILO मुख्यालय कुठे आहे? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. 31वा प्रश्न बघा, कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले? आता कोणती अंतराळ संस्था होती? तर स्पेस ने हे फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केलेले आहे. 32वा प्रश्न बघा, होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे? होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले? तर संयुक्त अरब अमिराती UAE ने हे मिशन सुरू केलेले आहे.
33वा प्रश्न बघा, भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले? तर PSLV C-37 या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले होते. 34वा प्रश्न बघा, शिपकला पास कोठे आहे? आता शिपकीला पास हा कोठे आहे? तर हिमाचल प्रदेशामध्ये आहे. 35वा प्रश्न बघा, सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते? आता सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते? तर शिपकीला पास मधून ही सतलज नदी भारतात प्रवेश करत असते. 36वा प्रश्न बघा, नथुला पास म्हणजे नथुला खिंड कोणत्या राज्यात स्थित आहे? तर सिक्कीम या ठिकाणी, सिक्कीम या राज्यात नथुला पास कार्यरत आहे, म्हणजेच तिथे ती खिंड स्थित आहे. 37वा प्रश्न बघा, बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे? तर बोमडिला खिंड जी आहे ती अरुणाचल प्रदेशामध्ये आहे. तुजू पास कोणत्या राज्यात आहे? आता तुजू ही खिंड पण मणिपूर या राज्यात आहे. व्याघ्र राज्य काय म्हणतात? आता व्याघ्र राज्य काय म्हणतात? व्याघ्र राज्य कशाला म्हणतात? तर मध्य प्रदेशला व्याघ्र राज्य म्हटले जाते. 40वा प्रश्न बघा, सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे? आता सिमलीपाल हा जो व्याघ्र प्रकल्प जो आहे तो ओडिशा या राज्यात स्थित आहे. 41वा प्रश्न बघा, नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आता नागरहोल व्याघ्र प्रकल्प जो आहे तो कर्नाटक राज्यात आहे. पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आता पलामू व्याघ्र प्रकल्प हा झारखंड राज्यात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? आता सर्वांना माहिती आहे हा महाराष्ट्रातला प्रकल्प आहे, चंद्रपूर या जिल्ह्यातला. 44वा प्रश्न बघा, खजुराहो मंदिर कोणी बांधले? तर चंदेला शासकने हे मंदिर बांधले होते आणि खजुराहो लेणी जी आहे ती मध्य प्रदेश मध्ये स्थित आहे. 45वा प्रश्न बघा, खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली? आता कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत? तर पंचायत शैलीमध्ये ही मंदिरे बांधली गेलेली आहेत. 46वा प्रश्न बघा, हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधली गेली? आता कशाची? हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे? तर चारबाग शैलीमध्ये ही बांधलेली आहे. 47वा प्रश्न बघा, पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते? आता पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते? तो हुमायूनची कबर ओळखली जाते पूर्वेकडील ताजमहाल म्हणून. 48वा प्रश्न बघा, बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले गेले? आता बृहदीश्वर मंदिर जे आहे ते कोणत्या शैलीत बांधले गेलेले आहे? तर ते द्रविड शैलीमध्ये बृहदीश्वर मंदिर बांधले गेलेले आहे. 49वा प्रश्न बघा, बृहदीश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्याने बांधले? आता बृहदीश्वर मंदिर जे आहे ते कोणत्या राज्यकर्त्याने बांधलेले आहे? तर चोल शासकने, चोल राज्याच्या काळात हे बृहदीश्वर मंदिर बांधले गेलेले आहे. 50वा प्रश्न बघा, बृहदीश्वर मंदिर कोठे आहे? आता हा महत्वाचा प्रश्न आहे, बृहदीश्वर मंदिर कोठे आहे? तर तंजोर या ठिकाणी बृहदीश्वर मंदिर आहे. मित्रांनो, हे होते आजचे आपले 50 प्रश्न. ते कसे वाटले कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.